समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूरचा युवा संगीतकार व गीतकार श्रेयस पुराणिकला 2 प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले आहेत। अहमदाबाद येथे झालेल्या फिल्मफेअरच्या शानदार समारंभात श्रेयसला आर.डी. बर्मन अपकमिंग म्युझिक टॅलेंट 2024 पुरस्कारासह हिंदी चित्रपट ॲनिमल मधील ब्लॉकबस्टर सतरंगा गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। या पुरस्कारांसाठी श्रेयसचे बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रात कौतुक होत आहे। नागपूरकरांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। त्यानिमित्त नागपुरात पत्रपरिषद घेण्यात आली। यावेळी शेफ विष्णू मनोहर, प्रशांत पुराणिक, शुभा पुराणिक, ऐश्वर्या पुराणिक व सुरेश संगमनेकर उपस्थित होते। पत्रपरिषदेत श्रेयस म्हणाला, संगीत ही माझी आवड आहे आणि मला श्रोत्यांना आवडणारे संगीत एक्सप्लोर करण्यासाठी प्रयोग करणे आवडते। महान दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा खरोखरच मोठा सन्मान आहे, असे श्रेयस म्हणाला। श्रेयसने ॲनिमलचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि ॲनिमलच्या टीमचेही आभार मानले। यावेळेस त्याने आपल्या गायनाने सर्वांचे मन जिंकून घेतले। बजरंग में सतरंगा है इश्क रे, जोगी में और गंगा है इश्क रे, ओ बजरंग में। इनफॅक्ट कौतुक आहे, पण त्यांनी काय काय आतापर्यंत केलं आणि नुकतंच आता जो तुम्ही गाणं ऐकता त्या गाण्यासाठी त्याला ब्लॅक लेडी म्हणजे फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळाला आहे। मी खूप जास्त याच्याबद्दल बोलत नाही। काय केलं आहे, जे काय कौतुक आहे ते त्याचं आहे आणि तो तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी सविस्तर माहिती दिली। 31 वर्षीय श्रेयसचा जन्म नागपूरचा असून तो प्रशांत पुराणिक आणि शुभा पुराणिक यांचा मुलगा आहे। सोमलवार निकालस मधून त्याचे प्राथमिक शिक्षण झाले। तो पुढे दिग्गज गायक सुरेश वाडकर यांच्याकडून संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेला। संगीताची लहानपणापासून आवड असलेल्या श्रेयसने वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच गायनाला सुरुवात केली। पुढे त्याने भन्साळी सोबत 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या पद्मावत आणि 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडीच्या हिंदी चित्रपटांसाठी काम केले। 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या फोटोकॉपी, लपाछपी आणि 2017च्या पास्टर फेणे या मराठी चित्रपटांसाठी त्याने संगीतकार म्हणून काम पाहिले। 2019 मध्ये त्याने मलाल या हिंदी चित्रपटातील नादखुळा गाण्यासाठी गायक आणि संगीतकार म्हणून काम पाहिले। याच चित्रपटातील आयला रे या गाण्यात त्याने रॅप देखील गायलाय। त्याने हिंदी लघुपट बुद्ध अवेकिंग साठी संगीतकार म्हणूनही काम केले आहे। आधा मेरा ऐसे हो पूरा चंद्रमा, तारा तेरा तारा मेरा, बाकी अंधेरा आसमां, ना तेरे संग लागे बांधे जो पीपल पे धागे, ये सुरमे के धारे बहते हैं नजरें बचा के, बजरंग में सतरंगा है इश्क रे, जो। सुरेश वाडकर माझे गुरु, त्यांच्याकडे म्युझिक शिकायला मी गेलो होतो, पण हळूहळू माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला म्युझिक कंपोजिशनमध्ये आणि तिकडून मी सुरुवात केली म्युझिक कंपोज करायला। माझं सगळ्यात पहिलं याच्यासाठी आम्हाला मिर्ची म्युझिक अवॉर्ड पण मिळालं होतं आणि मी नॉमिनेट पण झालो होतो अपकमिंग म्युझिक डिरेक्टरमध्ये। एका दिवाळी पार्टीत मला हे गाणं लॉन्च झालं होतं माझं ॲनिमल फिल्मसाठी। याचा इन्सिडेन्स असा होता की मी माझे जे लिरिक रायटर आहेत ज्यांनी सतरंगा लिहिला आहे त्यांच्याकडे दिवाळी पार्टी होती आणि त्याच पार्टीमध्ये आले होते आणि बोलण्यात त्यांना कळलं की मी गाणं बनवतो आणि मी असंच सहज आपलं गाणं गुणगुणत होतो आणि त्यांना ते गाणं खूप आवडलं। ते मला म्हणाले म्युझिक अल्बम ॲनिमलसाठी, त्याच्यात अजून पण काही कंपोजर्स आहेत त्यांनाही मिळाले, तर ते आम्ही प्रे केलं होतं मिळेल कारण खूप चांगला रिस्पॉन्स आला होता म्युझिकला। बट जे आर.डी. बर्मनची कॅटेगरी आहे ती अनाऊन्स त्याच्या नॉमिनेशन अनाऊन्स नाही करत ते लोक आणि ते एक सरप्राईज अवॉर्ड असतं। समाचार साठी रिंकू पांतावणे, नागपूर।